महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महापुरुषांचे फोटो नसलेल्या योजनांच्या फ्लेक्सवर संतप्त वंचित बहुजन युवा आघाडीचे आंदोलन। सामाजिक न्याय विभागाकडून राज्यभर विविध योजनांच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर महापुरुषांचे फोटो नसल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन युवा आघाडीने अकोल्यात आंदोलन केले। स्थानिक जुने व नवीन बस स्टॉप येथे लावलेल्या बॅनरवर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व मंत्र्यांचे फोटो असून योजनांशी संबंधित महापुरुषांचे फोटो वगळण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। डॉ. बाबासाहेब स्वाधार योजना, रमाई आवास योजना, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या प्रचारात महापुरुषांना स्थान न दिल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वात फ्लेक्स फाडून त्यांचे दहन केले। सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दुरुपयोग होत असल्याचा आरोप करत 2 दिवसात सर्व फ्लेक्स काढून त्यावर महापुरुषांचे फोटो लावावेत, अन्यथा राज्यभर आंदोलन व पोलीस तक्रारी दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला। यावेळी श्रीकांत घोगरे जिल्हा अध्यक्ष, राजकुमार दामोदर जिल्हा महासचिव, संतोष वनवे पातूर तालुका अध्यक्ष, सम्राट तायडे अकोला तालुका अध्यक्ष, मिलिंद दामोदर आदी सहित शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला। सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाने ज्या ज्या योजना मंजूर केलेल्या आहेत त्या योजनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर हे पोस्टर्स लावलेले आहेत। अत्यंत नालायक पद्धतीने इथे हे पोस्टर लावलेले आहेत की ज्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव स्वाधार योजनेला आहे, पण बाबासाहेबांचा फोटो तिथं नाही। शाहू महाराजांच्या नावाच्या सामाजिक न्यायाच्या योजना आहेत, शाहू महाराजांचा फोटो त्याच्यावर नाही। अहिल्याबाईंच्या नावाची योजना आहे, त्यांचा फोटो नाही। रमाईंच्या नावाची घरकुल योजना आहे, प्रचार प्रसार केला जातो सामाजिक न्यायाचा, आणि महापुरुषांचे फोटो वगळून जर दादागिरी पद्धतीने शासनाची काही मंडळी सामाजिक न्याय विभाग स्वतःच्या बापाची जहागीरदारी आहे असं समजत असतील तर वंचित बहुजन युवा आघाडी हे खपवून घेणार नाही, म्हणून आम्ही या पोस्टर काढायची सुरुवात केलेली आहे। त्यांनी महाराष्ट्रात लावलेले सगळे पोस्टर तातडीने काढले पाहिजे, नाही तर मग संपूर्ण महाराष्ट्रात युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगून सर्व पोस्टर काढून ज्यांनी ही पब्लिसिटी करण्यासाठी अत्यंत घाणेरड्या पद्धतीचा वापर केला त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचं काम युवा आघाडी करणार आहे।